समजा तुमच्या चुकीमुळे झालंय रुद्र सर, यांच्यामुळे झालंय. काय झालंय? एवढा समजा प्लॅन केला होता ना, मी चालला की मातीत आता. ए स्वीटी, माझ्यावर बोट दाखवण्याची हिम्मत करायची ना. मग काय करू? माझं प्लॅनिंग चोख होतं. ते इंद्रनीलला सगळं सांगितलं होतं, कुठे जायचंय काय करायचंय. पण त्यांनी काय केलं, आणि वरून ते शुभंकर आणि श्रावणी हॉस्पिटलमध्ये पोहोचून आहेत ना, म्हणून पोलिसांची नाकाबंदी मीच केली होती. पण ते पोहोचले, आता मी काय करू ना. हे सगळं त्या इंद्रनीलमुळेच झालंय. माझ्या भावामुळे काय झालं ना, त्याची काही चूक नाही. आधीच सांगा. काही चूक नाहीये, नाही त्याचीच चूक आहे सगळी. मला सांग, इंद्रनील सानिकाला भेटणार हे श्रावणीला कसं कळलं? म्हणजे बातमी यांच्याकडनंच लीक झाली. वा 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 रुद्र सर, काय माणूस आहे हो तुम्ही. स्वतःची चूक लपवण्यासाठी माझ्या भावाला दोष द्यायला लागला. कारण दोष तुमचा आहे, आणि तुझ्यावर जबाबदारी काय होती? त्या सानिकावर आणि श्रावणीवर लक्ष ठेवण्याची. काय झालं? म्हणजे हे सगळं तुमच्याच हलगर्जीपणामुळे झालं ना. माझ्यामुळे काय झालं नाही. तुमची माणसं काय करत होती? टाळ्या पेटत होती का? म्हणजे आम्ही काहीच नाही केलं? हा, आम्ही काहीच नाही केलं. हे बघ, मी तुला आत्ताच सांगतोय, माझ्यावर आणि माझ्या माणसांवर आरोप करायचं नाहीत. तुमच्यामुळे झालंय समजा. बस, मला हिचं ऐकायचं नाही. हिची बडबड ऐकणार नाही मी उगाच. नाही ऐकावं लागेल. कसं ऐकावं लागेल? चूक नाही तर मी कशाला ऐकायचं? पण अरे बाबा, बस बस की आता. स्वीटी साहेब, बस खरं की, थांबा की आता. हा, काय चाललंय मग आता? हे एकमेकावर आरोप करून भांडून ते साध्य होणार आहे का? तवा साध्य होणार आहे का? याने हे केलं, ह्याने त्याव केलं, ह्याव केलं. प्लॅन फिक्स कटला. बस करा आता. अरे जरा नीट विचार करा की काय करायचं, कसं करायचं. सिस्टमॅटिकली विचार करा की जरा. अहो, कसला सिस्टमॅटिकली विचार करायचा? कळना झालंय का तुम्हाला? इंद्रनील त्या दोघांच्या ताब्यात आहे. शुभश्रावणी सोडणार नाहीत माझ्या भावाला. देवा, मी काय काय करू? स्वीटी, जरा गप्पा बसल्या मगापासून किती बोलतेस ग? मी तुला सांगितलं ना, मी आहे तुझ्या बरोबर. तू काळजी नको करूस, तरी तुझं आपलं चालूच आहे. अहो मॅडम, कशी काळजी नको करू मी? आठवतंय ना तुम्हाला विश्वंभर साहेब काय बोलले? इंद्रनीलची आणि सानिकाच्या पोटातल्या बाळाची डीएनए टेस्ट करायचे. आठवतंय ना? मग करू दे की, काय फरक पडतो? मॅडम, शुद्धीवर राहायचं ना. काय 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 बोलायला लागलायचं तुम्ही? जर इंद्रनीलची डीएनए टेस्ट केली आणि इंद्रनीलवरचे समदे आरोप सिद्ध झाले तर काही होणार नाहीये. इंद्रनीलला या सगळ्यातनं कसं बाहेर काढायचं ते मी बघीन.